मुंब्रा शहरातून MIM पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सहार युनुस शेख या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. शहर शेख यांच्या MIMचे 4 नगरसेवक निवडून आल्यानं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का मानला जातो. या विजयानंतर भाषण करताना शेख यांनी कैसा हराया अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा करना है असं वक्तव्य करत आव्हाडांना डिवचलं. त्यांच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना आता भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी या वक्तव्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांच्या या वक्तव्यावर किरीट सोमय्या यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या नवीन मुस्लिम लीग म्हणजे MIMच्या नेत्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस स्टेशन येथे निरंजन डावखरे, आमचे स्थानीय प्रमुख भगत साहेब, आम्ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला माहिती दिली, पत्र दाखवलं की MIMच्या नेत्यांनी माफी मागितली आहे, पण ती माफी दिशाभूल करणारी आहे. एक तर खोटं सांगतात की आम्ही झाडं लावून हिरवगार करणार होतो. त्या भाषणात त्यांचा अर्थ जो MIMचा हा गुपित प्लान आहे, त्याने मालेगाव मधून सगळ्या हिंदूंना हाकललं. मानखुर्द मध्ये 100% मुस्लिम झाले. आता मुंब्रा मध्ये 80% मुस्लिम, 20% हिंदू आहेत. त्या 20% हिंदूंना धमकी दिली होती. आता त्यांनी माफी मागितली, पण अशी माफी आम्हाला मान्य नाही की इतर धर्मीयांचा भावना. मी पोलिसांना सांगितलं आहे, हिंदूंना धमकी दिली आहे, त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार. यानंतर पोलिसांनी सहार शेख यांना नोटीस बजावली. मुंब्र्याला हिरवं करायचं आहे अशा आशयाचं ते विधान होतं. आता त्यांच्या या वक्तव्यावरून त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. पोलिसांनी शहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल, असं भाषण करू नये असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीने वक्तव्य टाळलं पाहिजे असं पोलिसांचं म्हणणं आहे. येथे MIMची जी नगरसेविका निवडून आलेली होती सहार युनुस शेख, तिने एक भाषण केलं होतं. त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता, बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा. त्याच्या अनुषंगाने आज BJPचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहार युनुस शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे. इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण 168 अन्वये नोटीस दिली होती. हिला नंतर पण पुरत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे आज तिला कडक शब्दात समज दिलेले आहे लेखी स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे. त्याच्यावर माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि निरंजनजी डावखरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे. तिचं अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहेत, तिला बोलवून आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत. जो नेता है माननीय किरीटजी सोमय्या साहब सर और यहाँ के MLA जो है निरंजन जी डावखरे सर, ये दोनों यहाँ की जो एक सहार युनुस शेख करके कारपोरेटर चुन के आई है MIM की, उसने एक वादग्रस्त स्टेटमेंट दिया था. उसके हिसाब से उन्होंने एक यहाँ पे निवेदन दिया है. मगर जो सहार शेख ने जो स्टेटमेंट दिया था उससे जो लोगों में थोड़ा सा असंतोष था, तो उसके कारण उसका हमने स्टेटमेंट लिया है. उसको एक 168 की नोटिस भी दी है. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वक्तव्याची दखल आम्ही घेतली आहे. त्यांना अशा प्रकारची वक्तव्य करू नका म्हणून बजावलं आहे. तसंच या संदर्भात नोटीसही बजावली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे.